राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढउतार सुरूच आहेत। मंगळवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे तुरळक ठिकाणी गारपीट झाली। उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली। तसंच कोकण येथील देवगड, मध्य महाराष्ट्रातील कळवण आणि मराठवाड्यातील अंबेजोगाई येथे जोरदार वारे वाहत आहेत, तर उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडं होतं। बुधवारी राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। राज्यात 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही। तसंच पुढील 24 तासात राज्यातील काही भागात किमान तापमान हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होऊन त्यानंतरच्या 3 दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। उत्तर भारतात थंडीचा कडाका तीव्र झाला असून पंजाब येथील अमृतसरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात नीचांकी 3.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर राज्यात नाशिक येथे किमान 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जळगाव येथे कमाल 31.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।